our today's topic is mutation theory. आपला आजचा टॉपिक आहे म्युटेशन थिअरी. ठीक आहे, छोटासा टॉपिक आहे जिच्यामध्ये म्युटेशन थिअरी वॉज प्रपोज्ड बाय हुगो डी व्राइज. म्युटेशन theory was proposed by Hugo D. Rice in 1900 after rediscovery of Mendel's work in 1901 मध्ये काय झालं, हुगो डी व्हॅरिजनी काय केली, म्युटेशनची थिअरी प्रपोज केली आफ्टर द रिडिस्कवरी ऑफ मेंडेल्स वर्क इन 1900. 1900 मध्ये मेंडेल्सचं वर्क काय करण्यात आलं होतं, रिडिस्कवर करण्यात आलं होतं. त्यानंतर हुगो डी व्हॅरिज नावाच्या सायंटिस्टने काय केलं, 1901 मध्ये काय केली, म्युटेशनची थिअरी प्रपोज केली. दिस थिअरी बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन for 7 generation on plant evening primrose. ज्यालाच ऑइनोथेरा लॅमार्कियाना म्हणतात. ऑइनोथेरा लॅमार्कियाना. ठीक आहे, हे बॉटनिकल नेम आहे इव्हिनिंग प्राइमरोजचं. या इव्हिनिंग प्राइमरोजवर हुगो डी व्राइज नावाच्या सायंटिस्टने काय केलं होतं, जवळपास 7 जनरेशन पर्यंत त्याचं ऑब्झर्वेशन केलं. आणि ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर ही फाउंड दॅट ऑफस्प्रिंग रिझेंबल विथ देअर parent in many character. ठीक आहे, सिंपल आहे. त्यांनी इव्हिनिंग प्राइमरोजचं 7 जनरेशन पर्यंत म्हणजे 7 पिढ्यापर्यंत त्याच्यावर ऑब्झर्वेशन केलं, त्याच्यावर लक्ष ठेवल्याच्या नंतर त्यांना एक गोष्ट लक्षात आली की ऑफस्प्रिंग हे कसे असतात, त्यांच्या पॅरेंट सारखे असतात इन मेनी कॅरेक्टर. बरोबर आहे, म्हणजे पॅरेंटचे खूप सारे कॅरेक्टर काय होतात ऑफस्प्रिंग मध्ये त्यांना पाहायला मिळाले. बट some offspring have different character than their parent. पण काही ऑफस्प्रिंग असे दिसले त्यांना की त्यांच्यामध्ये कॅरेक्टर जे होते ते कॅरेक्टर त्यांच्या पॅरेंटमध्ये नव्हते. म्हणजे पॅरेंटपेक्षा वेगळे कॅरेक्टर असणारे सुद्धा ऑफस्प्रिंग त्यांना काय झाले, पाहायला मिळाले. ठीक आहे, दिस व्हेरिएशन इज कॉल्ड ॲज म्युटेशन. या पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग मध्ये जे व्हेरिएशन आलं त्याला काय म्हटलं त्यांनी, दिस व्हेरिएशन कॉल्ड ॲज म्युटेशन और डिसकंटिन्युअस व्हेरिएशन. त्यांनी त्याला काय म्हटलं, म्युटेशन म्हटलं किंवा डिसकंटिन्युअस व्हेरिएशन म्हटलं. ठीक आहे, द व्हॅरियंट प्लांट also produce variant offspring. ठीक आहे, जे व्हॅरियंट प्लांट होतं, जे व्हेरिएशन आलेलं प्लांट होतं ते सुद्धा काय करत होते, त्यांच्यासारखेच व्हेरिएशन वाले काय करत होते, ऑफस्प्रिंग तयार करत होते. दॅट इज व्हेरिएशन इज इनहेरिटेबल. त्यावरून त्यांनी काय सांगू शकतो आपण इथे की म्युटेशन हे कसं आहे, इनहेरिटेबल आहे. म्हणजेच काय होते, व्हेरिएशन किंवा म्युटेशन हे काय आहे, म्युटेशन इज इनहेरिटेबल. म्हणजे म्युटेशन एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जाऊ शकते. म्हणजे एखाद्या पिढीमध्ये जर म्युटेशनमुळे काही चेंजेस आले असतील तर तसेच चेंजेस त्यांच्यापासून तयार होणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे म्युटेशनमुळे आलेले चेंजेस जे आहेत ते आपल्याला काय होतं, नेक्स्ट पिढीमध्ये काय होते पाहायला मिळते. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी सांगितलं व्हॅरियंट
ऑल्सो डेव्हलप मोर व्हेरिएशन. ठीक आहे, जे व्हॅरियंट प्लांट होते ते आणखी त्याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन काय होत होते, ऍड होत होते. ठीक आहे, व्हॅरियंट प्लांट ऑल्सो डेव्हलप मोर व्हेरिएशन. ही नोट दॅट द व्हेरिएशन और म्युटेशन आर इनहेरिटेबल. ठीक आहे, व्हेरिएशन आणि म्युटेशन कसं आहे, इनहेरिटेबल आहे असं त्यांनी सांगितलं. अँड प्रपोज द म्युटेशन थिअरी. आणि काय केली, म्युटेशनची थिअरी काय केली, प्रपोज केली. ठीक आहे, सिंपल आहे. परत एकदा काय करून घेऊ, रिपीट करून घेऊ. काय सांगितलं म्युटेशन थिअरीमध्ये, म्युटेशन थिअरी हुगो डी फ्राईज नावाच्या सायंटिस्टने 1901 मध्ये प्रपोज केली. आफ्टर द रिडिस्कवरी ऑफ मेंडलबर्गचं काम झाल्याच्या नंतर, मेंडलच्या एक्सपेरिमेंटची रिडिस्कवरी झाल्याच्या नंतर काय केलं, हुगो डी फ्राईजनं काय केलं, 1901 मध्ये म्युटेशनची थिअरी प्रपोज केली. ती थिअरी बेस होती कशाच्या आधारावर, त्यांनी इव्हिनिंग प्राईम रोज नावाचं प्लांट घेतलं होतं आणि त्याच्या 7 पिढ्यापर्यंत त्याचं काय केलं, ऑब्झर्वेशन केलं. त्या ऑब्झर्वेशनच्या आधारावर त्यांनी काय केली, म्युटेशनची थिअरी सांगितली. ठीक आहे, त्या थिअरीमध्ये त्यांना असं लक्षात आलं की जे इव्हिनिंग प्राईम रोजचे जे पॅरेंट प्लांट होते त्याच्यापासून ऑफस्प्रिंग तयार होत होते आणि ते ऑफस्प्रिंग कसे होते, त्यांच्या पॅरेंट सारखेच दिसत होते. पण काही ऑफस्प्रिंग त्यांना असे दिसले की ते पॅरेंटपेक्षा थोडेसे कसे होते, वेगळे होते. बरोबर आहे, कारण त्यांच्यामध्ये काय होतं, व्हेरिएशन होतं. आणि त्या व्हेरिएशनला त्यांनी काय म्हटलं, म्युटेशन म्हटलं किंवा डिस्कंटिन्युअस व्हेरिएशन म्हटलं. ठीक आहे, ते व्हेरिएशन वाले प्लांट जे आहे ते पुढे आणखी व्हेरिएशन वाले प्लांट काय करत होते, तयार करत होते. किंवा व्हेरिएशन वाले प्लांट काय करत होते, सिम्पली समजून घेऊ आपण की पॅरेंट प्लांट कसे होते, समजून घेऊ. व्हाईट फ्लावरचे होते, पण व्हाईट फ्लावरचे मग नवीन तयार होणारे ऑफस्प्रिंग कसे राहत होते, व्हाईट फ्लावर वालेच राहत होते. ठीक आहे, पॅरेंट प्लांट कसे होते, व्हाईट फ्लावर वाले होते. त्यांच्यापासून तयार होणारे ऑफस्प्रिंग कसे होते, व्हाईट फ्लावर वालेच होते. पण काही ऑफस्प्रिंग असे होते की त्यांचे काय करत होते, त्यांच्यामध्ये चेंजेस येत होते आणि त्यामुळे ते रेड फ्लावर प्रोड्यूस करत होते. ठीक आहे, त्या व्हेरिएशनला त्यांनी काय म्हटलं होतं, म्युटेशन किंवा डिस्कंटिन्युअस व्हेरिएशन. ठीक आहे, मग जे रेड कलर वाले प्लांट होते ते पुढे त्यांचे ऑफस्प्रिंग जे होते ते रेड कलर वालेच राहत होते, व्हाईट कलर वाले राहत नव्हते, नॉर्मल नव्हते राहत. ठीक आहे, ते कसे राहत होते, रेड वालेच राहत होते. ठीक आहे, आणखी पुढे काही दिवसानंतर त्या रेड कलरच्या फ्लावरमध्ये, रेड कलरच्या प्लांटमध्ये सुद्धा काय होत होतं, आणखी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होत होते. मग तो रेड वरून पिंक कलरचा होत होता. म्हणजे अशा प्रकारे त्याच्यामध्ये व्हेरिएशन चालू राहत होते. म्हणून त्यांनी कन्फर्म केलं की व्हेरिएशन जे आहे, बरोबर आहे, व्हाईट पासून रेड झाले आणि रेड पासून परत रेडचे प्रोजेनी तयार होत राहिली. हे त्यांनी सांगितलं की व्हेरिएशन जे आहे किंवा म्युटेशन जे आहे ते कसं होते, एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये पास होते. आणि त्या आधारावर त्यांनी सांगितलं की म्युटेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द ओरिजिन ऑफ द स्पेसिस. ठीक आहे, म्युटेशन हे ओरिजिन ऑफ स्पेसिस साठी किंवा इव्होल्युशन साठी कसं असते, रिस्पॉन्सिबल असते असं त्यांनी सांगितलं. याच्यामधले मेन पॉइंट्स आहेत, म्युटेशन थिअरीचे मेन फीचर्स आहेत ते पाहून घेऊ आणि ड्रॉबॅक्स पाहून घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे मेन फीचर ऑफ द म्युटेशन थिअरी. मेन फीचर ऑफ द म्युटेशन थिअरी मध्ये त्यांनी सांगितलं, म्युटेशन और लार्ज डिस्कंटिन्युअस व्हेरिएशन फाउंड इन द पॉप्युलेशन. काय सांगितलं त्यांनी की हे डिस्कंटिन्युअस व्हेरिएशन, हे म्युटेशन हे काय होते, पॉप्युलेशन मध्ये काय होते, पाहायला मिळते. नेक्स्ट सांगितलं त्यांनी, these changes are inheritable. ठीक आहे, काय सांगितलं, ते चेंजेस कसे आहे म्हटलं, इनहेरिटेबल आहे म्हटलं. म्हणजेच काय होतात, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ते जाऊ शकतात. ठीक आहे, की म्युटेशन इज रॉ मटेरियल फॉर द ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन. ठीक आहे, म्युटेशन इज रॉ मटेरियल फॉर ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन. ठीक आहे, म्युटेशन हे काय आहे, रॉ मटेरियल आहे कशासाठी, इव्हॉल्युशनसाठी असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर म्युटेशन मे बी युजफुल ऑर द हार्मफुल. ठीक आहे, पुढे सांगितलं म्युटेशन मे बी युजफुल और हार्मफुल. ठीक आहे, परत त्याच्यातच त्यांनी सांगितलं की युजफुल म्युटेशन सिलेक्टेड बाय द नेचर. ठीक आहे, युजफुल
म्युटेशन जे आहे ते काय होते, नेचर त्याला काय करते, सिलेक्ट करते. हार्मफुल जे म्युटेशन आहे त्याला नेचर काय करून टाकते, डिसिलेक्ट करते, म्हणजे त्याला सिलेक्ट करत नाही. ते हार्मफुल म्युटेशन ऑटोमॅटिक काय होते, नॅचरली काय होते ते निघून जाते. ठीक आहे. नेक्स्ट पुढे सांगू शकतो आपण याच्यामध्ये त्यांनी पुढे सांगितलं की द अक्युमुलेशन ऑफ म्युटेशन फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. ठीक आहे. अक्युमुलेशन ऑफ म्युटेशन रिझल्ट into formation of new species. ठीक आहे. म्युटेशन जमा होत राहिले तर त्यापासून काय होते, नवीन स्पेसिस काय होते तयार होते. म्हणजेच काय झालं, इथे व्हाईट कलरचा फ्लावर होतं, त्यानंतर रेड कलर आला, रेड कलर नंतर त्याच्यामध्ये आणखी खूप सारे म्युटेशन झाले, त्याचे पानाचा शेप बदलला. ठीक आहे. त्याचं ब्रांचेसची पॅटर्न बदलला. ठीक आहे. तर काय होणार, त्याच्यापासून एक नवीन स्पेसिस काय होणार, त्याची तयार होणार. कशाची, त्या इव्हिनिंग प्राईम ग्रोथची. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे, ड्रॉबॅक्स पाहायचे आहे म्युटेशन थिअरीचे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे म्युटेशन थिअरी मधला ड्रॉबॅक्स ऑफ द म्युटेशन थिअरी. याच्यामध्ये सांगू शकतो लार्ज अँड डिस्कंटिन्युअस व्हेरिएशन. लार्ज अँड डिस्कंटिन्युअस व्हेरिएशन observed by Hugo de Vries is due to chromosomal aberration. ठीक आहे. जे लार्ज व्हेरिएशन पाहायला मिळाले होते कोणाला, हुगो डी व्हेरिसला, ते कशामुळे मिळाले होते, ड्यू टू द क्रोमोझोमल ॲबरेशन, म्हणजे क्रोमोझोम मध्ये चेंजेस आल्यामुळे ते लार्ज व्हेरिएशन पाहायला मिळाले होते. जीन मध्ये जर चेंजेस आला, जीन म्युटेशन रिझल्ट इनटू स्मॉल मायन्यूट व्हेरिएशन. ठीक आहे. काय सांगितलं की ते जे मोठे चेंजेस पाहायला मिळाले होते ते कशामुळे, क्रोमोझोमल व्हेरिएशन ॲबरेशनमुळे पाहायला मिळाले होते, ते जीन म्युटेशनमुळे पाहायला मिळाले नव्हते. ठीक आहे. नेक्स्ट सांगू शकतो द रेट ऑफ म्युटेशन इज रिलेटिव्हली स्लो ॲज कम्पेअर्ड टू द ॲज रिक्वायरमेंट ऑफ द इव्हॉल्युशन. ठीक आहे. रेट ऑफ म्युटेशन इज स्लो as compared to requirement of evolution. ठीक आहे. इव्होल्युशन साठी जेवढा रेट पाहिजे, स्पीड पाहिजे, तेवढा स्पीड म्युटेशनचा नाही आहे. ठीक आहे. इव्होल्युशन होण्यासाठी ज्या स्पीडनं चेंजेस यायला पाहिजे त्या स्पीडनं चेंजेस येत नाही. कशामुळे, म्युटेशनमुळे. म्हणजे म्युटेशन कसं होते, थोडंसं मागं पडते. म्युटेशनचा रेट कसा आहे, कमी आहे. म्युटेशनचा रेट कमी असल्यामुळे आपण म्हणजे हे ड्रॉबॅक झाला, म्हणजे सांगता येत नाही असं की म्युटेशनमुळेच काय होते, इव्हॉल्युशन होते. कारण म्युटेशन खूप स्लो होते ॲज कम्पेअर्ड टू द रेट ऑफ इव्हॉल्युशन. ठीक आहे. समजलं इथपर्यंत. हे काय होते, त्याचे ड्रॉबॅक्स होते. अशा प्रकारे हे पूर्ण आपला म्युटेशन थिअरी पॉइंट संपला. ठीक आहे.